मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे लॉकडाऊनमध्ये अनिता काकी आणि संदीप. हाय, माझे नाव संदीप. मी 24 वर्षाचा होतो. त्यावेळची गोष्ट आहे. आमचे एक शॉप होते. लॉकडाऊन पडले होते. आमचं शॉप हार्डवेअरचं होतं. लॉकडाऊन असल्यामुळे दुकान आतल्या आत चालू असायचे. सगळी दुकाने बंद होती. खरं आम्ही दुकान बंद करायचो नाही. दुकानाला एका बाजूने दार होते. कोणाला काय पाहिजे असेल तर त्या दरवाजातून द्यायचो. आम्ही आत असायचो. कोणाला जर काय पाहिजे नसेल तर आम्हाला कॉल करत होते. ते आम्ही काढून ठेवायचो आणि कडेच्या दरवाजातून त्यांना द्यायचो. सकाळी 9ला दुकान उघडायचो. ते रात्री 8 किंवा 9ला बंद करायचो. अनिता काकी आमच्या दुकानात कामाला होत्या. अनिता काकींचे पती वारले होते. त्यांना 2 मुली होत्या. त्यामुळे त्यांना घरातून बाहेर काम करण्यासाठी बाहेर पडावे लागले. त्यांच्या घरात कमावणारं कोण नव्हतं. त्यामुळे त्यांना आमच्या दुकानात कामाला यायला लागले. त्या उंच होत्या. जरा सावळा कलर होता. खरं त्यांची साईज 40, 44, 48 असेल. त्या सकाळी 10ला डबा घेऊन यायच्या आणि रात्री 6ला जात होत्या. मी आणि अनिता काकी दुकानातच असायचो. 1 महिन्यानंतर जास्त कडक लॉकडाऊन पडले. जास्त लोक बाहेर पडत नव्हते. दिवसातून 1 किंवा 2 गिऱ्हाईक येत होते. आम्ही बसूनच असायचो दोघे दुकानात. आमची जरा मैत्री झाली होती. आम्ही 4 दिवसात एवढे क्लोज झालो होतो. त्या फ्रेंड असल्यासारखे माझ्याबरोबर बोलू लागल्या. असंच बसलो होतो आणि त्यांनी मला विचारले की तुझी जीएफ आहे काय? तर मी बोललो माझी जीएफ तेन कोण नाही आहे. तर त्या हळूचकरण बोलल्या त्यांच्या तोंडातल्या तोंडात. मी एवढं ह्याच्याजवळ जाते, एवढं बोलते, कारण ह्याला काय कळत नाही. हा सिंगल आहे त्यामुळं त्याला काहीच कळत नाही असे हळू म्हणाल्या. मला पहिला काय कळलं नाही. गिऱ्हाईकाचा कॉल आला. मला त्यांनी सांगितलं साहित्य. मी एका चिठ्ठीवर लिहून ठेवलं. मी अनिता काकींनी सांगितले की हे साहित्य काढा. त्या साहित्य काढाय गेल्या. खरं साहित्य वरच्या माळ्या होते. त्यांना मी सांगितले काढा म्हणून. वर जाऊन त्या वर गेल्या आणि ओळखू लागल्या. त्यांना काय गावत नव्हतं म्हणून मला सांगितलं की जरा वर ये आणि साहित्य हुडक. मी गेलो वर. त्या अंधारातच होत्या. अंधारातच हुडकत होत्या. मी माझा मोबाईल काढला आणि मोबाईलचा टॉर्च लावला. हुडकू लागलो. अनिता काकी मध्ये उभारल्या होत्या त्यामुळे काय दिसत नव्हतं. त्यांना म्हणालो जरा या खाली. मी खाली जातो, तुम्ही खाली या, मग मी वर येतो हुडकायला. तर त्या म्हणाल्या की नको, तू ये इथूनच, जा पुढे, अशा बोलल्या. तिथे जागा एक माणूस आत जाईल एवढीच जागा होती. त्या तर मोठ्या साईजच्या होत्या. तरी त्याच म्हणाल्या य म्हणून. मी तसाच गेलो. त्यांनी माझ्याकडे पाठ केली होती. मी त्यांच्या पाठीकडे माझे पोट केले आणि साईडला त्यांच्या गेलो. खरं त्या माझ्या पोपटावर त्यांनी त्यांची डिक्की टेकवली आणि 2-3 वेळेला पुढे मागे केले. मी जरा जास्त उत्तेजित झालो. तसाच मी साईडला झालो आणि साहित्य काढले. त्या आधी शिडीवरून उतरल्या. नंतर मी त्यांच्या हातात साहित्य दिले आणि उतरलो. 15 मिनिटांनी मला कॉल आला की
अजून त्यांना साहित्य पाहिजे होते. ते म्हणाले की साहित्य काढा आणि कॉल करा. जास्त साहित्य काढायला सांगितले होते. अनिता काकी वर गेल्या आणि काढू लागल्या. जास्त होतं त्यामुळे मला बोलवलं. माझ्या डोक्यात काय विचार आला नव्हता. मी वर गेलो. वर गेल्यावर अनिता काकींचं लक्ष माझ्याकडे होते. त्यांचं लक्ष माझ्या पोपटाकडे गेले. त्या गुडघ्यावर बसून साहित्य काढत होत्या. मला बोलले की मी हे साहित्य काढले आहे, तू खाली ठेव असं बोलले. साहित्य काढत होत्या. मी खाली साहित्य ठेवत होतो. साहित्य थोडं मी खाली ठेवलं आणि तसाच वर आलो तर मी बघितलं की डॉगी पोझिशन कशी असते तशा पोझिशनमध्ये त्या बसल्या होत्या आणि साहित्य काढत होत्या. ते बघून माझा पोपट उड्या मारू लागला. ते सगळं साहित्य काढले. खरं पोपट शांत झाला नव्हता. खरं अनिता काकींनी माझ्या पोपटाकडे बघितलं होते. त्याच्याकडे बघून अनिता काकी खुळ्या झाल्या होत्या. साहित्य होतं. त्यांना कॉल करून सांगितलं की साहित्य घेऊन जावा म्हणून. ते थोड्या वेळातच बाहेर आले. आम्ही ते साहित्य त्यांना दिले. ते साहित्य दिल्यावर अजून एकाचा कॉल आला. मी ते साहित्य लिहून घेतले. अनिता काकींना सांगितले की हे साहित्य काढा म्हणून. ते साहित्य खालीच होतं. त्या काढू लागल्या. खरं थोडे साहित्य कपाडाच्या वर होते. ते त्यांच्या हाताला येत नव्हतं म्हणून मला बोलवलं. मी गेलो. स्टूलवर चढून ते साहित्य काढू लागलो. साहित्य काढतच होतो तोपर्यंत स्टूल धरून अनिता काकी उभारल्या होत्या. माझा पोपट उड्या मारतच होता. त्यांनी माझ्या पोपटाला चोळायला चालू केली. मी तसाच खाली उतरलो तर त्यांनी न वेळ घालवता पोपट माझा तोंडात घेऊन चोखू लागल्या. कुल्फी चोखतो तसे चोखत होत्या. 10 ते 15 मिनिटे झाल्यावर पोपटाने पाणी काढले. त्यांनी माझे सगळे कपडे काढले. मी पण त्यांची साडी काढली. मी त्यांना उचलून काउंटरवर ठेवले आणि किसिंग करू लागलो. अंगावर हात फिरवत होतो तर त्या बोलल्या की मला सण नाही होत आता, तू कर. त्या परत खाली बसल्या. माझा पोपट तोंडात घेतला. 5 मिनिटं झाल्यावर मी त्यांना परत काउंटरवर बसवले आणि पोपट पिंजऱ्यात टाकला. तशा त्या मान मागे टाकून डोळे बंद करून पुस्कारे काढू लागल्या आणि बोलू लागल्या, मस्त वाटत आहे, असंच कर, असे म्हणू लागल्या. 9 ते 10 मिनिटं झाल्यावर त्या बोलू लागल्या, जोरात कर. मी पण जोरात करू लागलो. तशा त्या जास्त मोठ्यानं ओरडत होत्या. तशा ओरडत होत्या त्याच जोरात पिंजऱ्यात मी पोपट टाकत होतो. मी थांबलो. त्यांना खाली केलं आणि मी काउंटरवर झोपलो. पोपटावर पिंजरा पडला. तसे दोघेही जोरात करू लागलो. जास्त स्पीडने चालू होतं. अनिता काकी ओरडत होत्या आणि कानात पण होत्या. 10 ते 15 मिनिटं झाल्यावर मी बोललो की माझं पाणी येणार आहे, कोठे सोडू? तर अनिता काकी बोलल्या की सोड त्यातच, आता तुझीच आहे ती. मी न वेळ घालवता सोडून मोकळा झालो. तिथेच पडलो. त्या पण माझ्या अंगावर पडल्या. त्यांनी पण पाणी सोडले होते. त्या दिवशी 3 वेळेला केले. वेगवेगळीकडे जाऊन दुकानात केले. तिथून रोज करत होतो. दुकानात सगळीकडे त्यांना केले आहे.
अशी जागा राहिली नाही की त्यांना कुठे केले नाही असं सगळीकडे नेऊन केले आहे. त्यांनी मला त्यांची मुलगी होती तिला माझ्याखाली झोपवलं होतं. कशी वाटली स्टोरी? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.